ठीक आहे. तर सर्वात आधी आपण काय शिकलोय, डॉकर इमेज कशा पद्धतीने बनवायची ते पण क्रॅश पासून. हा, त्यामध्ये आपण भरपूर सारे इन्स्ट्रक्शन्स बघितल्या. फ्रॉम कशासाठी यूज होतं, बेस इमेज सिलेक्ट करण्यासाठी. दुसरं रन कशासाठी यूज होतं, कशासाठी यूज होतं. अरे इथे काय दिसतंय, इथे काय दिसतंय, हे काय आहे, हे काय आहे, हे एपीटी हायफन गेट अपडेट कमांड आहे ना. मग कमांड रन करण्यासाठी काय लागेल, रन. एन्व्हायरमेंट पास करण्यासाठी env. कॉपी कशासाठी आहे, आपल्या सिस्टम मधून काही डेटा पास करायचा असेल कंटेनरच्या आतमध्ये तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला कॉपी यूज करायचं आहे. एक्सपोज कशासाठी, पोर्ट अलर्ट करण्यासाठी. देन cmd कशासाठी आहे, त्या सर्व्हिसला एक्झिक्यूट करण्यासाठी जी कमांड आवश्यक असते ती कमांड इथे राहणार. सिस्टम ctl तर चालत नाही. देन काय चालणार, तर सिस्टम अपाचे टू ctl -d अँड फोरग्राउंड. तर या टाइपने आपल्याला लिहावं लागेल. आणखी भरपूर साऱ्या टर्म्स आपण बघितलेल्या आहेत, हा त्या विसरायच्या नाही कारण त्या इम्पॉर्टंट आहेत. काय काय केलंय आपण यामध्ये, ऍड कशासाठी असतो, रिमोट मधून जर आपल्याला काही डाउनलोड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ऍडचा यूज करायचा आहे. देन आर्ग्युमेंट, काही आर्ग्युमेंट जर पास करायचं असेल त्यासाठी. cmd ऑलरेडी आपण बघतोय, कॉपी आपण ऑलरेडी बघितलंय. एंट्री पॉइंट कशासाठी असेल, एंट्री पॉइंट एंट्री पॉइंट हा ओव्हरराइड करतो कोणाला, cmd ला. एंट्री पॉइंट हा ओव्हरराइड करतो कोणाला, cmd ला. cmd वन टाइम एक्झिक्यूट होणार आणि त्यानंतर तो परफॉर्म करणार नाही. बट सर्व्हिस जर स्टार्ट होत नाहीये कुठल्याही रिझन मुळे तर एंट्री पॉइंट काय करेल, या रिप्लेस करेल आणि जोपर्यंत ऍप्लिकेशन स्टार्ट होत नाही तोपर्यंत काय करणार, त्याला रिस्टार्ट करत राहणार. तर एंट्री पॉइंट आणि cmd मधला डिफरन्स विचारतात, हे असं मी बोललोय. देन भरपूर सारे टर्म्स आहेत. हेल्थ चेक लावू शकता, लेबल्स लावू शकता. देन त्यानंतर मेंटेनर मीन्स कोणत्या फाईलवर काम करतोय, क्लिअर आहे. शेल, युजर, व्हॉल्यूम पण कसं लावायचं ते आपण बघितलंय. वर्किंग डायरेक्टरी काय असते तर cd असते, है ना. हे सगळे टर्म्स यूज करून, इन्स्ट्रक्शन्स यूज करून यांना काय म्हटलं जाते, इन्स्ट्रक्शन्स. आणि इकडे जे आपण लिहितो यांना काय म्हटलं जाते, आर्ग्युमेंट्स. ओके, हा. तर या पद्धतीने आपण एक आपली नॉर्मलची डॉकर फाईल क्रिएट केलेली आहे. ओके. देन या डॉकर फाईलला आपण काय करतोय, या डॉकर फाईलला आपण काय करतोय, बिल्ड करतोय. बिल्ड कसं करणार, कोणती कमांड यूज करतो, डॉकर बिल्ड. डॉकर बिल्ड केल्यानंतर काय होतं, हे तर आपण नॉर्मलची कॉन्फिगरेशन फाईल लिहिलेली ना. काय होणार, इमेज क्रिएट होणार ना. ह्या कॉन्फिगरेशन मधली एक एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार आणि त्यानंतर काय होणार, इमेज बिल्ड होणार. ते इमेज आपण कुठे स्टोअर केलेली, डॉकर हबला. त्यासाठी कमांड कोणती यूज केली आहे, डॉकर पुश. आणि त्यानंतर ती फाईल आपण आपल्या डॉकर हब अकाउंट मध्ये बघू शकतो, डॉकर हब. ठीक आहे. सो दिस वन इज द डॉकर हब. इथे आपण इथे बॅच 23 मध्ये जर आल्यानंतर तुम्हाला बघायचं असेल तर इथे सिंपल आपण काय केलं, दोन इमेजेस आपल्या तुम्हाला दोन टॅग्स इथे दिसेल, httpd जे की आपण डॉकर कंटेनरला कमिट करून क्रिएट केलेली आहे. आणि अपाचे 2 ही कशासाठी आहे, ही कशी क्रिएट केली आपण, डॉकर फाईल वरून क्रिएट केली. याच्या आतमध्ये काय काय अवेलेबल असते ते पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. याला फक्त क्लिक करायचं, याच्या आतमध्ये बघा हे सगळं दिसतंय तुम्हाला, जे आपण आता यूज केलेलं आहे ना ऑलरेडी डॉकर फाईल मध्ये. तर ह्या टर्म्स इथे एक्झिक्यूट झालेल्या दिसेल. cmd काय आहे, रन हा याच्या पद्धतीने आहे, दिसतं. हा, तर हे राहणार याचा नॉर्मलचा डॉकर हबचा, सॉरी नॉर्मल काय, एक सिंगल सी फाईल क्रिएट करणे कशापासून, आपल्या डॉकर फाईल पासून. ओके. डॉकर इमेज क्रिएट करणे डॉकर फाईल पासून. तर हा एक कन्सेप्ट झाला. हा, एक सांगायचं राहिलं तुम्हाला
की एक प्लॅटफॉर्म आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ज्याचा तुम्ही यूज करू शकता. तो म्हणजेच काय, किलर कोडा. हा, प्रॅक्टिससाठी. जर तुमच्याकडे इन्स्टन्स नाहीये, एडब्ल्यूएस अकाउंट तुमचं काम करत नाहीये, आता जसं की पल्लवी नाहीये, पल्लवीचं अकाउंट आपण इथे लॉग इन करू शकत नाही, तर मला आता काय करायचं आहे, प्रॅक्टिस तर करायची. तर मी काय करणार, सिम्पल, माझ्याकडे हा आहे किलर कोडा म्हणून प्लॅटफॉर्म. या प्लॅटफॉर्मवर येणार आणि प्लॅटफॉर्मवर मला फक्त प्लेबुक रन, प्लेग्राऊंड रन करायचं आहे. काय करायचं आहे, प्लेग्राऊंड. यामध्ये मला कुबरनेटिस वाला हे एक प्लेग्राऊंड मिळतं. इव्हन तुम्ही यामध्ये उबंतू म्हणजे लिनक्स मशीनची पण प्रॅक्टिस करू शकता. इथे तुम्हाला लिनक्सचा प्लेग्राऊंड पण मिळेल. म्हणजे एक व्हर्च्युअल मशीन असणे आवश्यक नाहीये, लिनक्सची प्रॅक्टिस तुम्ही इथे पण करू शकता. काय करावं लागेल, फक्त लॉग इन करायचं. कशाने लॉग इन करायचं, तर गिटहब अकाउंटने लॉग इन करायचं. लॉग इन विथ गिटहब केलं तर तो ऑटोमॅटिकली क्रेडेन्शियल कॅप्चर करतो. ओके, तर हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करू शकता. हा, आणि याचा बेनिफिट असा आहे की 1 hour पर्यंत चालतो आणि 1 hour मध्ये तुमची चांगली प्रॅक्टिस आरामात होते. इथे बघा टाइम दिलेला आहे, दिसतो का? ठीक आहे, हा टाइम आहे. 59 मिनिट्स राहिले आपल्याकडे आता प्रॅक्टिससाठी. 59 मिनिट्स नंतर जे पण तुम्ही करणार ते वॉश आउट होऊन जाईल आणि अगेन सेशन चालू करायचं. अदरवाईज तुम्ही प्रीमियम घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही 4 तासापर्यंत याला कंटिन्यू यूज करू शकता. प्रीमियम पण काही गरजच नाही आपल्याला प्रीमियमची, तर आपण काय करू, नॉर्मल बेसिक जो आपल्याला मिळतोय 1 hour त्यासोबत जाऊ. सो मी थोडा साईज वाढवतो इथे. ठीक आहे विजिबल. आणि यामध्ये डॉकर अवेलेबल असते. कुबरनेटिस आहे म्हटल्यानंतर डॉकर अवेलेबल असेल. -- व्हर्जन चेक करू शकता तुम्ही आहे. तर मी इथे काय क्रिएट करणार, डॉकर फाईल. ओके, आणि सिंपल माझी जी डॉकर फाईल आहे माझ्याकडे अवेलेबल, याला मी इथे पेस्ट करणार. क्लिअर? ठीक आहे. देन त्यानंतर XY and एंटर. ठीक आहे. कमांड डॉकर BUILD बिल्ड नंतर -T कशासाठी, टॅग देण्यासाठी. आता टॅग कसं देतो तुम्हाला माहिती आहे, आपला अकाउंट, देन त्यानंतर रेपॉझिटरी, देन त्यानंतर टॅग. पण आता मला ते नाही करायचं, मी नॉर्मलचं काहीतरी नाव देतोय, वेब सर्व्हर :v1. ठीक आहे, एंटर. काय म्हणतोय, डॉकर बिल्ड ऑप्शन. अच्छा, आपण डॉकर फाईलचा पाथ नाही दिलाय, तर डॉट म्हणजे प्रेझेंट डायरेक्टरी मध्ये तो डॉकर फाईल. बघा काम करायला सुरुवात केली तरी आपली काल इमेज क्रिएट पण झालेली आहे. तर हा एक सिंपलचा प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला हेल्प करतो तुमच्या प्रॅक्टिसमध्ये. इन्स्टंट ऑफ क्रिएटिंग इन इन्फ्रास्ट्रक्चर ऑन क्लाउड, एक इन्स्टन्स क्रिएट करण्यापेक्षा हे बेटर राहील तुम्हाला क्रिएट करणे. आता तो काय बोलतोय, 5th वाल्या स्टेजवर index.html त्याला सापडलं का नाही, इथे index.html आहे का, जर चेक करा इथे index.html नाहीये, तर तो काय करणार का कॉपी नाही. तर इथे index.html कसं क्रिएट करणार, सिंपल नॅनो और कॅट करावं लागेल ना क्रिएट, नाहीतर होणार का index.html. ठीक आहे, आणि यामध्ये h1 मध्ये जे लिहितो आपण तसंच, hello this is from killer coda. Okay, and then that's it, close it. परफेक्ट झालं. आता मी परत बिल्ड करतोय. झालंय बघा, सक्सेसफुली बिल्ड लास्ट मध्ये, राईट. सो डॉकर इमेजेस आहे, दिसतंय इमेज आपल्याकडे, वेब -सर्व्हर इक्वल्स टू :v1 झाली आपली इमेज क्रिएट. आणि हा उबंतू इथे तुम्हाला दिसतोय. का बरं दिसतोय, कारण आपल्या फाईल मध्ये काय लिहिलंय आपण, फ्रॉम उबंतू 2004. तर ही एक इमेजच आहे ना, तर या इमेजला पण तो काय करतोय, पुल करतो. कळलं, समजलं? ठीक आहे.
तर हा झाला आपला इमेज, आणि या इमेज वरून आपण काय करणार, कंटेनर रन करणार. कंटेनर रन करण्यासाठी काय लागतं, डॉकर. डॉकर काय करणार, कमांड सांगा, डॉकर रन -d -p और -n नेम. तुम्हाला जे द्यायचं तुम्ही देऊ शकता, -p at. हा लॉग बंद होतं माझं. 80:80. पहिला 80 कोणासाठी आहे, सिक्युरिटी ग्रुप साठी, आणि दुसरा कंटेनर वाला आहे. ठीक आहे, अप्लिकेशनचा आहे. त्यानंतर सिंपल आपण काय करणार, आपलं वेब -server v1, बरोबर ना. ओके, सी कंटेनर रन झालाय. डॉकर ps झालंय रन. याला एक्सेस पण करू शकतो इथून आपण. जर तुम्ही इथे सांगताय, पण एक्सेस कसं करायचं ते नाही सांगणार, बरोबर सांगणार. ठीक आहे, तर इथे बघा अगेन या 3 लाईन वर यायचं. इथे दिसते ट्रॅफिक पोर्ट्स, हा असतो याचा सिक्युरिटी ग्रुप. काय असतो, सिक्युरिटी ग्रुप. इथे यायचं, नवीन टॅब ओपन होईल. नवीन टॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल पोर्ट्स. तर इथे जागायचं, कशावर फॉरवर्ड केलंय आपण, 80 वर, आणि देन ऍक्सेस वर क्लिक करायचं. सी झालं है ना. तर जर तुमच्याकडे EC2 इन्स्टन्स नाही आहे तर प्रॅक्टिस करू शकाल इथे. आता एक्सक्युजेस नाही पाहिजे, माझं AWS अकाउंट नाही चालत, हा सर माझं ते बाकी आहे, असं तसं काहीच नाही. याला इंटरनेट लागतो फक्त, बस लॉग इन करायचं आणि प्रॅक्टिस करायची. सर इझी आहे. ओके, तर हा एक वे झाला आपला डॉकर इमेज क्रिएट करण्याचा. आणखी एक वे बघू. आता इथे बघा किती MB ची झाली आहे ही फाईल, 245 है ना. 245 MB चा साईज आहे या इमेजचा. तर आपण जो आता नवीन कन्सेप्ट बघतोय तो बघतोय मल्टी स्टेज डॉकर बिल्ड, जो की तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण विचारला जाईल की काय असते मल्टी स्टेज डॉकर बिल्ड. ओके, आता ते कशासाठी असतं मल्टी स्टेज डॉकर बिल्ड, तर इथे 2 स्टेजेस मध्ये आपण काम करतो. कशामध्ये, 2 स्टेजेस मध्ये काम करणार. पहिल्या स्टेज मध्ये आपल्याला जे काही पॅकेजेस वगैरे डाउनलोड करायचे आहे इंटरनेटवरनं, किंवा त्या इमेज साठी लागणारे जे पण पॅकेज क्रिएट करायचे आहे ते पहिल्या स्टेज मध्ये जाणार. ओके, देन त्यानंतर दुसऱ्या स्टेज मध्ये काय करणार, आपण त्या पॅकेजेसला सिम्पली रेफर करणार. कळलं का. दुसऱ्या स्टेज मध्ये आपण त्या पॅकेजला सिंपल रेफर करणार, आणि पहिली जी स्टेज झालेली आहे ती पहिली स्टेज त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह राहणार नाही. फक्त जो क्रिएट झालाय त्या तो पॅकेज एक राहणार बस. आणि याने काय होईल ऍक्च्युली, तर मल्टी स्टेज डॉकर बिल्ड जर आपण करतोय तर तो आपल्याला बेनिफिशियरी आहे आपल्या इमेजचा साईज कमी ठेवण्यासाठी, फ्लेक्झिबल ठेवण्यासाठी. ओके, सो मल्टी स्टेज डॉकर बिल्ड. ओके, तर इथे बघा काय म्हटलं आहे, मल्टी स्टेज बिल्ड आर युजफुल टू एनीवन हू हॅज स्ट्रगल्ड टू ऑप्टिमाइज डॉकर फाइल व्हाइल कीपिंग देम इझी टू रीड अँड मेंटेन. ओके, सो कशा पद्धतीने स्टार्ट होते ही फाईल, तर विथ मल्टी स्टेज डॉकर बिल्ड यू यूज मल्टिपल फ्रॉम statements in your docker file. Each from instructions can use the different base. Each from instruction uses a different base. Let's consider करा पॅकेज क्रिएट करण्यासाठी तुम्हाला जावाची रिक्वायरमेंट असेल, है ना. तो पहिल्या स्टेज मध्ये तुम्ही जावा यूज करून टाकला. दुसऱ्या स्टेज मध्ये काय करायचं आपल्याला, फक्त तो जो पॅकेज क्रिएट झालाय त्याला एक्झिक्यूट करायचं आहे. ओके, तर त्यासाठी तुम्हाला दुसरा फॉर्म यूज करावा लागेल, आणि फक्त त्यामध्ये तुम्ही एक्झिक्यूट करणार CMD की स्टार्ट करा या सर्व्हिसला. त्यापेक्षा जास्त करायचं नाही. आता कसं होतं ते बघणार आहोत आपण, टेन्शन घ्यायची गरज नाही, खूप इझी आहे. ओके, सो each from instruction has different use and each of them begins a new stage of the build. म्हणजे 2 स्टेज झाल्या, पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा पण ठेवायचा तुम्ही ठेवू शकता, डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे, सो यू कॅन सिलेक्टिव्हली कॉपी आर्टिफॅक्ट्स फ्रॉम वन स्टेज टू अनदर. मी तेच बोलतो तुम्हाला
पहिल्या याच्यात काय होईल, एक पॅकेज क्रिएट होणार आणि तो पॅकेज सिम्पल आपण कॉपी करणार दुसऱ्या याच्यामध्ये, दॅट्स इट, त्यापेक्षा एक्स्ट्रा काही करायचं नाही. ओके, तर एक्झाम्पल आपण बघू. इथे तो गो लँग्वेज मध्ये दिलेला आहे. इथे बघा हा एक्झाम्पल, सिम्पलचा एक्झाम्पल दिलेला आहे. पहिल्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे मी, हा सिंपल वाला एक्झाम्पल आहे. इथे बघा गो लँग्वेज दिलेली आहे. या गो लँग्वेज वरून तो काय करतोय, एक सिंपल सा पॅकेज क्रिएट करतोय, गो बिल्ड. दिसतोय, बिल्ड म्हणजेच काय करणे, पॅकेज क्रिएट करणे. त्यानंतर दुसरा अजून फॉर्म यूज केलाय त्यांनी, त्यामध्ये त्याने सिंपलचं काहीतरी लिहिलेलं आहे स्क्रॅच म्हणून. गो लँग्वेजचं असेल ते काय आपल्याला आता गो लँग्वेज नाही माहिती, तर ते सोडून द्या, फक्त लक्षात घ्या काय होतं इथे. नंतर ना बघा इथे काय मॉड्यूल केला यूज, कॉपी फ्रॉम इक्वल्स टू 0. कुठून कॉपी करतोय तो, बिन हॅलो मधनं. कुठे कॉपी करतोय, बिन हॅलो मध्ये. ठीक आहे, सोर्स अँड डेस्टिनेशन असते ना. देन हा फ्रॉम 01 काय आहे, तर फ्रॉम 01 म्हणजेच दिस वन. कळलं, ठीक आहे. इथून जो पॅकेज क्रिएट होतोय दिस वन, हा सिंपल इथे आपण कॉपी करतोय आणि देन जेव्हा आपण याला बिल्ड करणार, इमेज क्रिएट करणार, तेव्हा हा एवढा पोर्शन स्किप होणार. एवढा पोर्शन काय होईल, स्किप होणार आणि फक्त बिल्ड काय होईल, दिस. समजलं, आपल्या इमेज मध्ये काय असणार, फक्त ही गोष्ट असेल. ठीक आहे, त्याने आपला बेनिफिट काय मिळणार, जो 100 MB चा साईज असेल तो रिड्यूस होऊन कितीवर येऊन जाईल, 50 वर येऊन जाईल. जस्ट अप्रॉक्सिमेट सांगतोय मी. ठीक आहे, तर 100 MB ची फाईल कन्सिडर करा, 70 MB वर येऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही साईज रिड्यूस करू शकता तुमच्या डॉकर इमेजचा. क्लिअर आहे, हा. तर तेच करून बघू. त्यासाठी माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. डॉकर फाईल दिसतीये, कशाची आहे डॉकर फाईल, टॉम कॅट साठी आहे. करून बघितले का तुम्ही, काल म्हटलं होतं मी तुम्हाला करून बघा. तुम्ही जेवढं सांगतो तेवढंच नाही, जास्त करा. तर ही आपण कॉपी करू डॉकर फाईल. एवढं समजलंय, ठीक आहे. याला मी सध्या रिमूव्ह करतोय आणि आपलं डॉकर फाईल लिहितोय. ओके, आता इथे काय काय दिलेलं आहे बघा. हा नॉर्मलचा डॉकर फाईल आहे जो आपण आतापर्यंत यूज करतोय. फ्रॉम उबंतू, देन रन काय होतं इथे, अगेन तेच कमांड्स आहेत, एपीटी. याचा यूज काय आहे, अँड याचा यूज केस काय लिनक्स मध्ये, अँड म्हणजेच आता हे आपल्याला काय अलाउ करतं, एकाच याच्यामध्ये दुसरी कमांड रन करायला अलाउ करतं. वन टर्म मध्ये आपण मल्टिपल कमांड्स एक्झिक्यूट करू शकतो. आपल्याला इथे या कमांड साठी पण रन लिहावं लागलं असतं, यासाठी सुद्धा रन लिहावं लागलं असतं, है ना. 3 रन आले असते यामध्ये, बरोबर आहे का. 3 कमांड्स आहे ना, तर 3 कमांड साठी कितीदा रन करावं लागलं असतं, 3दा, बरोबर. तर 3दा रन न करता मी काय करतो, यूज अँड. याने काय होईल, मी एका लाईन मध्ये 3 कमांड्स लिहू शकतो. तर रन काय करणार, आधी ही कमांड एक्झिक्यूट करणार, देन त्याला दिसेल दिस, तर रन अगेन एक्झिक्यूट होईल, हे एक्झिक्यूट होणार, देन रन अगेन एक्झिक्यूट होणार आणि ही कमांड एक्झिक्यूट होणार. येतोय लक्षात, ठीक आहे. तर मल्टिपल रनला तुम्ही रिड्यूस करू शकता, एका याच्यामध्ये पण लिहू शकता. हे स्क्रिप्टिंग वाला नॉलेज आहे, किंवा तुम्ही नॉर्मली लिनक्स मध्ये पण हे लिहू शकता. नॉर्मली लिनक्स मध्ये सुद्धा लिहू शकता, किंवा तुम्हाला माहिती असेल सेमीकोलन यूज करतो, है ना. सेमीकोलन आणि दिस, मल्टिपल कमांड्स ऍट अ टाइम एक्झिक्यूट करण्यासाठी. येतंय लक्षात, ओके. हा, त्यानंतर बघा मी इथे काय सेट केलंय, एन्व्हायरमेंट्स. काय सेट केलंय, एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट मध्ये काय दिसतंय, टॉमकॅट वर्जन. काय दिसतंय, टॉमकॅट वर्जन 9.0.13. बट आता हा वर्जन आहे की नाही आहे ते चेक करून घ्या. टॉमकॅट कळलं का तुम्हाला, आलंय का लक्षात, ऑनलाईन मध्ये. येस सर. ओके,
तर हे एक्झिक्यूट का नाही होत आहे, थोडं स्लो चालू झालं आहे. ओके आलं. सो डाउनलोड्स 9 मध्ये त्याचा पॅकेज चेक करून घेऊ आपण. ओके वी आर ऑन 9. सो 9.118 आहे सध्या आणि इथे काय यूज केलं आहे आपण 9.113 आहे. तर मी सिंपल काय करणार, याला कॉपी करणार, कॉपी लिंक ॲड्रेस आणि याला रिप्लेस करून टाकणार कुठे 118. तर सिंपल इथे 118. बाकी टर्म्स तर मला सेमच ठेवायची आहे. लिंक आपण जे कॉपी केली आहे ते जर आपण व्हॅलिडेट करू सेम आहे की नाही, तर कर्ल मध्ये काय दिसतंय, हे टर्म्स दिसत आहेत. बाकी इथून फक्त URL चेक करा, HTTPD कॉमन आहे का, टॉमकॅटचा वर्जन हा जो वर्जन आहे हा वर्जन मी कुठे दिलाय इथे, आणि त्यासाठी बघा मी इथे काय दिलेलं आहे टॉमकॅट अंडरस्कोर आहे ना वर्जन. तर ते रिप्लेस होऊन जाणार इथे, म्हणजेच प्रॉपर होणार. वी इथे वी दिसतोय आणि देन त्याच्यानंतर हा वर्जन इथे ऍड होणार. देन /bin/apache2 अगेन इकडे वर्जन. येतोय लक्षात काय केलंय मी, काय केलंय समजतंय ना, अरे समजतंय की नाही. हा आता बघा इथे ते जे URL आहे त्या URL ला मी सिंपल कॉपी केलेला आहे आणि मी फक्त जो एन्व्हायरमेंट क्रिएट केलाय तो एन्व्हायरमेंट इथे रिप्लेस केलेला आहे. चेक करा, कारण काय होईल इन फ्युचर मध्ये तुमचा वर्जन चेंज होत राहणार, तर तुम्हाला इथे या लिंकला छेडायची गरज पडणार नाही. सिंपल इथे वर्जन ऍड करा, दॅट्स इट आहे. ठीक आहे. देन त्यानंतर बघा बिन नाही, बिन मध्ये टॉमकॅट अपाचे टॉमकॅट आणि सेम अगेन इथे वर्जन दिलेलं आहे .gz. क्लिअर झालं काय होणार आहे इथे. ठीक आहे. तर येस बरोबर आहे. तर कंट्रोल याला मी रिमूव्ह करतोय. URL आपला व्यवस्थित आहे, टेन्शन नाही. ओके परफेक्ट. देन त्यानंतर काय करतो आपण, आपला टॉमकॅटचं वर्जन डाउनलोड होते. त्यानंतर आपल्याला काय करायचं असते, त्याला बघा मी कोणत्या लोकेशनला पाठवतोय, अनझिप करावं लागतं, माहिती आहे का नाही, अनझिप करावं लागतं ना. तर तो जो डाउनलोड होतोय कर्ल केल्यानंतर आपला डाउनलोड होणार, त्यानंतर /opt मध्ये जाणार आणि स्टोअर होणार. सी इथे दिसतंय MV डाउनलोड तर झाला एका लोकेशनला, मग मी MV करतोय आणि MV झाल्यानंतर तो सेम इथे तुम्हाला दिसतंय टॉमकॅट वर्जन आणि टॉमकॅटची होम डायरेक्टरी काय आहे, तर /opt/tomcat मध्ये हा राहणार या नावाने. कळलं समजतंय. किंवा तुम्ही करून बघा हे प्रॅक्टिकली लिनक्सवर डाउनलोड करायचं कर्ल करून आणि ते /opt मध्ये टाकायचं, सेम दिसणार तुम्हाला, एक्स्ट्रा काही करायची गरज राहणार नाही. ओके. देन त्यानंतर अगेन मी इथे एक एन्व्हायरमेंट सेट करतोय डेव म्हणणं आणि एक्सपोज करतोय 8080 ह्या सगळ्या टर्म्स सांगितले मी तुम्हाला. हा देन वर्क डायरेक्टरी टॉमकॅट अंडरस्कोर होम, कोणती वर्किंग डायरेक्टरी /opt/tomcat/b. ठीक आहे. आणि तिथे गेल्यानंतर काय एक्झिक्यूट करणार, CMD मध्ये स्टार्ट टॉमकॅट. कळलं का. ठीक आहे. तर हे आहे आपली टॉमकॅटची नॉर्मल सी फाईल, डॉकर फाईल. जे काय करणार इन्स्टॉल, टॉमकॅट इन्स्टॉल करणार, टॉमकॅटचा पॅकेज डाउनलोड करणार आणि पॅकेज डाउनलोड केल्यानंतर त्याला एक्स्ट्रॅक्ट करणार टारने. कुठे पाठवायचं आपल्याला /opt मध्ये टॉमकॅट मध्ये आणि देन सिंपल एक्झिक्यूट करायचं. कळली का फाईल, डॉकर फाईल समजलं टॉमकॅट साठी. ठीक आहे. आता यालाच आपण एक्झिक्यूट करू. आता ते आपण कुठे करतोय, तर आपलं इथे आपण रिपोजिटरी क्लोन करू शकतो. इथे क्लोन करा. इथे काय करणार तुम्ही, क्लोन करणार. और सिंपलचं जे डॉकर फाईल आहे आपली कॅट, त्याला रिप्लेस करायला सांगू. ओके. कंट्रोल
डी सिंपल. ठीक आहे. आणि जेव्हा मी आता डॉकर बिल्ड करणार काय होईल, टॉमकॅट आणि इथे काय आहे 8080 आहे टॉमकॅटचा पोर्ट नंबर, 8080 वर मला फॉरवर्ड करायचं. समजलं. दॅट्स इट. एंटर. अनेबल टू फाइंड टॉमकॅट. अच्छा इमेज, सॉरी हे कमांड नाही आहे, बिल्ड वाली कमांड पाहिजे. बिल्ड. कोणती कमांड, बिल्ड. डॉकर फाईल बनवायची आहे आपल्याला. डॉकर फाईल ऑलरेडी आहे तर त्याच्यावरून इमेज बनवायची टॉमकॅट. ठीक आहे. काय आहे आपल्याकडे, डॉकर फाईल आहे. डॉकर फाईल मध्ये पूर्ण इन्स्ट्रक्शन्स अवेलेबल आहेत. देन त्यानंतर आपण त्याच्यावरून काय क्रिएट करणार, तर डॉकर इमेज क्रिएट करणार. सो सी वर्क होतंय. तर हे सिंपल सी नॉर्मल सी काय झालं, इथे डॉकर फाईल बनवलेली आहे. इथे कुठलाही दुसरा फॉर्म दिसतोय का, एकच फॉर्म आहे. आता या साइज, या इमेजचा साईज किती असते ते बघू. देन त्यानंतर आपण याला मल्टी स्टेज मध्ये कन्वर्ट करू. दोन फॉर्म घेऊ. पहिल्या स्टेज मध्ये काय असणार, पॅकेज क्रिएट होणार आणि दुसऱ्या स्टेज मध्ये काय असणार, फक्त एवढा टर्म असणार. समजलं. दोन फॉर्म मध्ये कन्वर्ट करू आपण याला. इथे काय होतं, इन्स्टॉल जावा, हे पण लक्षात ठेवायचं. तर आपण जावाच्या जे इमेजेस असतात त्यांना डायरेक्टली यूज करू शकतो. इन्स्टंट इन्स्टॉलिंग हिअर जावा, डायरेक्टली उबंतूला रिप्लेस करू शकतो आपण जावाने. ठीक आहे. जावाचे बेस इमेजेस पण बनलेल्या आहेत. कळलं का. हा. सो बिल्ड सक्सेसफुल. व्हेरी गुड. बिल्ड सक्सेसफुल. डॉकर इमेजेस चेक करा. ओके, कुठे आहे ते डॉकर इमेज, टॉमकॅट सर्व्हर V1 761 MB ची झालेली आहे इमेज. यावरून आपण टॉमकॅटचा सर्व्हर पण क्रिएट करू शकतो, कंटेनर क्रिएट करू शकतो, तो होऊन जाईल. पण आपल्याला मेन काय बघायचं आहे, कन्सेप्ट मल्टी स्टेज कसा काम करतोय ते याचं समजलं. इथे काय होणार आहे, आता याला आपण कन्वर्ट करू मल्टी स्टेज मध्ये. कशामध्ये, मल्टी स्टेज मध्ये. हिअर नाव मल्टी स्टेज. ठीक आहे. आता मल्टी स्टेज मध्ये काय होईल ते बघा, मी इथेच समजून सांगतो तुम्हाला. मल्टी स्टेज मध्ये काय होईल इथेच समजून सांगतो. देन आपण त्याला रिप्लेस करू त्या डॉकर फाईलला. ठीक आहे. तुम्ही तुमच्या रेपोजिटरी मध्ये ठेवायचे ह्या फाईल्स. तुम्ही काय ठेवणार, तुमच्या रेपोजिटरी मध्ये ठेवणार. वाटले तुम्ही नाव वेगवेगळे द्या, काय फरक पडणार नाही. हा, फक्त डॉकर फाईलचं नाव जेव्हा तुम्हाला ती एक्झिक्यूट करायची आहे, एकदा एक्झिक्यूट करायची, नाव चेंज करून ठेवून द्यायचं. मग अगेन दुसरी फाईल, त्याचं नाव सेम डॉकर फाईल ठेवायचं. एकदा यूज झालं तर तो कॉपी करून ठेवायचा दुसऱ्या फाईल मध्ये आणि डॉकर फाईल यासोबत रिप्लेस करायचं. कळलं. हा. आता इथे बघा काय होतं, मल्टी स्टेज. पहिली स्टेज काय आहे तर अल्पाइन. अल्पाइन काय आहे, हे एक लिनक्स मशीन आहे. काय आहे, लिनक्स मशीन, लाईट वेट लिनक्स मशीन आहे. तर हा काही वर्जन इथे यूज होतोय. देन त्यानंतर आता याला बघा फ्रॉम मध्ये अल्पाइन आणि याला काय दिलेलं आहे आपण ऍज अ डाउनलोडर. याला काय दिलेलं आहे आपण ऍज अ डाउनलोडर. तर हा फक्त काय काम करणार, डाउनलोडिंगचं काम करणार. कळलं. ठीक आहे. तर इथे बघा env टॉमकॅट वर्जन, अगेन सेम. आपला कोणता वर्जन असेल, 113 चालू आहे सध्या, है ना. रिप्लेस करू आपण याला. दॅट्स इट. देन वर्किंग डायरेक्टरी /10. देन हे अल्पाइनच्या कमांड्स आहेत, तर याची चिंता करू नका. अल्पाइन मध्ये अपडेट करण्यासाठी ही कमांड यूज केली जाते आणि देन टार सगळं इन्स्टॉल करण्यासाठी. ठीक आहे. अगेन इथे सेम सी डाउनलोड अपाचे 2 टॉमकॅट आहे का, सेम याच्यासारखं है ना. हा. देन त्यानंतर अगेन वर्जन बिन टॉमकॅट वर्जन टार सेम आहे. काही एक्स्ट्रा दिसतंय का इथे, ह्या कमांड्स आपण सेम यूज करतोय. देन इथे बघा, इथे तो फक्त तुमचा पॅकेज डाउनलोड करतोय आणि हे संपलं. जावा इन्स्टॉल केला केली नाही, केलं काहीच नाही केलं, फक्त पॅकेज डाउनलोड केलेलं आहे. आलं लक्षात.
ठीक आहे. देन त्यानंतर दुसरा फॉर्म बघा. दुसऱ्या फॉर्म मध्ये डायरेक्टली आपण काय यूज करतोय, जावा बेस इमेज. ओके. देन त्यानंतर इथे काय करणार, फक्त 2-3 काय केलेले आहे, पण एन्व्हायरमेंट सेट केलेले आहेत. एन्व्हायरमेंट सेट करणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हे या डायरेक्टरीला ठेवायचं आहे. देन catalina.sh catalina_home/bin. catalina_home काय असतं, /bin मध्येच असतं ना कॅटेलिना. तर ते इथे देणार आपण पाथ. एन्व्हायरमेंट व्हॉल्यूम तुम्हाला अटॅच करायचं आहे, व्हॉल्यूम करा. आणि लास्ट मध्ये बघा इथे काय दिलेलं आहे, कॉपी. हा कॉपी मॉड्यूल काय, कॉपी इन्स्ट्रक्शन काय करतोय, फ्रॉम डाउनलोडर मध्ये जो पॅकेज डाउनलोड झाला आहे तो पॅकेज तो इथे डाउनलोड करून ठेवणार. /temp मध्ये आहे वर्किंग डायरेक्टरी काय, /temp. ओके. /temp आणि जो पॅकेज डाउनलोड झालाय तो या नावाने आहे apache-tomcat स्टार म्हणजे काही नाव असू दे याच्या समोर. क्लिअर. स्टार म्हणजे काय, नाव त्याच्या सोबत काही असू दे. सुरुवात कशाने होती आहे, apache-tomcat ने. ठीक आहे. तर या पॅकेजला तो काय करतोय, कॉपी करतोय. कुठनं, इथून. इथे जो पॅकेज आलेला आहे, डाउनलोड झालेला आहे, तो सिंपल कॉपी करतोय इकडे. कळलं का. कोणत्या लोकेशनला, catalina_home. कॉपी कशासाठी आहे, सोर्स कोणता आहे आपला, हा सोर्स आहे. ठीक आहे. कारण इथे तुम्हाला माहिती आहे /temp मध्ये हा पॅकेज डाउनलोड होतोय. कळलं ना. हा. त्यानंतर सोर्स catalina_home. तर आपण काय डिफाईन केलंय याला, this /opd/tomcat. तर इथे जो जाणार पॅकेज, इथे जाणार तो पॅकेज. समजलं. ठीक आहे. तर हा जो दुसरा फॉर्म आहे, हा दुसरा फॉर्म एक्झिक्यूट होणार, पहिला फॉर्म एक्झिक्यूट होणार, बट तो इमेज मध्ये इन्क्लूड राहणार नाही. हा पॅकेज इमेज मध्ये इन्क्लूड राहणार नाही. डाउनलोड झाल्यानंतर तो पॅकेज असतो ना, तसाच पडलेला असतो. स्टोरेज ऑक्युपाइड करतो. बरोबर आहे, स्टोरेज ऑक्युपाइड करतो ना. हा. तर तो जो डाउनलोडेड पॅकेज आहे तो इथे राहणार नाही. आपण सेम काम करतोय. इथे सिंगल फॉर्म आहे, सिंगल फॉर्म टॉमकॅट डाउनलोड होतोय आणि रन होतोय, जावा पण इन्स्टॉल होतोय. पण आता यालाच आपण डिवाइड केलं कशात, 2 स्टेजेस मध्ये. पहिली स्टेज डाउनलोड आणि दुसरी स्टेज एक्झिक्यूट. क्लिअर आहे. ठीक आहे. तर याला आपण एकदा एक्झिक्यूट करून बघू. हा, व्हर्जन चेंज करायचं आहे, व्हर्जन एकदा चेंज करून घ्या. कॉपी करू आपण याला, मी इथेच खाली लिहितोय. ठीक आहे. अल्पाईनचं व्हर्जन पण चेक करावं लागेल, आपण याला एकदा चेक करून घेऊ. सो दिस कॉपी, ठीक आहे. ओके. व्हर्जन कोणतं आहे आपलं इथे, 1.1.1.8. परफेक्ट. सो नाव रिप्लेस करू डॉकर फाईलला. इथे कॅट डॉकर फाईल. तुम्ही हे सगळं काम तुमच्या रिपॉझिटरीने करा. ओके. आता मला थोडं हे फास्ट मध्ये इझी पडतंय म्हणून मी करते. क्लिअर आहे. Ctrl+T, सिंपल. समजले ना. आता आपण याला काय करून बघू, एक्झिक्यूट करून बघू. काय करणार आपण, डॉकर बिल्ड कमांड रन करणार आणि v1 च्या जागेवर काय देऊ, मल्टी असं काहीतरी देऊ. ठीक आहे. STAGE, एंटर.
मॅनिफेस्ट फ्रॉम जावा स्लिम नॉट फाउंड, मॅनिफेस्ट अननोन. ठीक आहे, जावा त्याला मिळाले नाही, तर हेच थोडं चेक करावं लागेल. आपला अल्पाईन कोणता आहे डॉकर हब मध्ये ते थोडं चेक करून घेऊ. डॉकर हब कुठे आहे? इथे आहे. अल्पाईनची इमेज घेऊ आपण, लेटेस्ट मध्ये जे असेल वर्जन ते अल्पाईन. ऑफिशियल टॅग्स, अल्पाईन लेटेस्ट पण आहे. ठीक आहे, लेटेस्ट ट्राय करू आपण. इथे ठीक आहे, नानो डॉकर फाईल. इथे काय अवेलेबल आहे? लेटेस्ट. ओके, आणि जावा 17 ची डॉकर फाईल कोणती आहे ते बघू. जावा बेस इमेजेस. बेस इमेजेस सर्च करतोय आपण. जावा 17 पाहिजे होता, नॉट ओनली जावा 17. कशा टाईपचं नाव आहे याचं? ओपनजेडीके. तर ओपनजेडीकेचा कुठला व्हर्जन मिळतो ते बघून घेऊ. जावा 28 चालू आहे. आपल्याला फक्त इमेजेस व्यवस्थित घ्यायचे, बाकी होऊन जाईल. लेटेस्ट मध्ये 28 आहे. नाही, ते टॅग्स दिलेले आहेत भरपूर सारे. ओपनजेडीके काय दिलेलं आहे यांनी बघा, 11 असं दिलेलं आहे. बट आता हे आपल्याला चेक करावं लागेल की तो काम करतो की नाही. डाऊन 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 डाऊन.
17 control X enter. सेव्हन्टीन आता हे वर्जनच बघावं लागेल. बाकी 17 मध्ये आणखी काय भेटतं. सगळे वर्जन्स कुठे मिळणार ते बघायचं आपल्याला. तर असं होणार नाही. सॉरी काय जावा वर्जन फॉर डॉकर मल्टी स्टेज बिल्ड. ये कब काम आएगा. चेंज केलं यांनी. और OpenJDK 17 स्लिम. अच्छा OpenJDK 17 स्लिम बोलते तर आपण ते चेक करू. SLIM स्लिम. स्लिम ओके. Not found. आपल्याला कुठे मिळणार. जावा 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 जावा. इथे दिसतोय 21. तर हा चालेल का ते बघू. 21 मध्ये टॉमकॅट चालेल का ते बघू. लिप्स OpenJDK ला काढून टाकावं लागेल. From okay, let's check. Yes, मिळालं. परफेक्ट परफेक्ट. बघा आता एक इमेज आपल्याकडे अवेलेबल झाली असेल. ती इमेजचा साईज किती आहे ते बघू.
ठीक आहे, DOCKER डॉकर इमेजेस. एक इमेज आपल्याकडे अवेलेबल असणार, कोणती आहे? टॉमकॅट सर्व्हर V1. काय नाव दिलं होतं आपण इमेजला? आपण इमेजला नाव काय दिलं होतं? मल्टी असं काय दिलेलं आहे ना? ते आलेलं नाहीये. सर्व्हर V2 कॉपी मध्ये प्रॉब्लेम येत आहे. सो द डेस्टिनेशन मस्ट बी डायरेक्टरी. द डेस्टिनेशन मस्ट बी डायरेक्टरी. कॉपी मध्ये प्रॉब्लेम होत आहे. ठीक आहे, तर कॉपी मध्ये काय प्रॉब्लेम होते ते पण बघून घेऊ. तर भरपूर टाइम झालाय या फाइल्स आपण बनवून ठेवलेल्या. कॅटलिना अंडरस्कोर होम /opt/tomcat. तर एक काम करू आपण, हा जो env पाथ आहे अंडरस्कोर होम वाला, तो जर काढला तर इथे आपण सिंपल /opt/tomcat. ठीक है, Control D. हा, आता सक्सेसफुल झाली. ठीक आहे, आता सक्सेसफुल झालंय. तर तुम्ही डॉकर इमेजेस मध्ये चेक करा, आपल्याकडे टॉमकॅट सर्व्हर V2 अवेलेबल आहे. आणि आता इथे फक्त साईज मध्ये चेक करा. साईज मध्ये बघा, आपण जो V1 केलेला आहे तो 761 चा आहे आणि आपला जो व्हर्जन 2 आहे तो कितीचा झालाय? 7473. तर इथे डॉकर बिल्ड, मल्टी स्टेज डॉकर बिल्डचा बेनिफिट हा असतो की आपल्याला इमेजचा साईज रिड्यूस करता येतं आणि सिम्प्लिफाईड वेने आपल्याला फाईल लिहिता येते. आता पहिल्या स्टेज मध्ये काय होतं, तो डाउनलोड होते बट तो त्या इमेज मध्ये राहणार का? नाही राहणार. अदरवाइज काय असते की आपण पॅकेज डाउनलोड करतो, तो पॅकेज तसाच राहतो, आपण डिलीट करतो त्या पॅकेजला नाही करत. एकदा तो एक्झिक्यूट झाला, एकदा टॉमकॅट एक्झिक्यूट झाला तर पॅकेज तसाच पडून राहतो, स्टोरेज ऑक्युपाईड करतो की नाही? हा, तर त्याच लेवलनी इथे त्या इमेजला साईज रिड्यूस करून प्रॉपर वेने अप्लाय करणे, त्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे? मल्टी स्टेज डॉकर बिल्ड. कळलं? हा, थोडेसे तुम्हाला बेस इमेजेस आता जे अपडेटेड झाले, माझे पुराणे होते ना, तर मी फक्त अपडेटेड व्हर्जन यूज केले, बाकी काहीही नाही. कसं समजलंय? दोघांमध्ये कशा पद्धतीने काम होणार ते समजलंय. आपण नॉर्मल डॉकर फाईल पण क्रिएट करून बघितली आणि देन मल्टी स्टेज डॉकर फाईल पण क्रिएट केलेली आहे. आणि त्याचा बेनिफिट काय असतो तर बघा तुमच्याकडे. ठीक आहे, कोणत्या पोर्ट नंबरवर फॉरवर्ड केलं होतं आपण याला? हा, कंटेनर अजून रन नाही केलं ना. कंटेनर अजून रन कुठे केलाय? डॉकर PS हा एकच कंटेनर रनिंग मध्ये आहे जो 8080 मध्ये आहे. करेक्ट. तर आपण डॉकर रन टॉमकॅट कंटेनर रन करू. आपण डॉकर रन -d-p, कोणता पोर्ट नंबर? 8080. कोणता पोर्ट नंबर? 8080. ठीक आहे. देन त्यानंतर यामध्ये राहणार काय नाव? आपल्या इमेजचं नाव कोणतं आहे? टॉमकॅट सर्व्हर V2 आहे, मल्टी स्टेज वर. तर याला एक्झिक्यूट करू. झालंय? डॉकर PS आहे टॉमकॅट वाला कंटेनर रनिंग मध्ये. आता याला एक्झिक्यूट करून बघा. ट्रॅफिक पोर्ट्स अवेलेबल आहे या साईडला. आधी याला मी 8080 देतोय, एक्सेस करायची कोशिश करतोय. सी, टॉमकॅट अवेलेबल झालं आहे. कशा पद्धतीने करायचं आहे समजलं? मल्टी स्टेज डॉकर बिल्ड. कळलं की नाही? ठीक आहे, ओके. सो इथे कोणाला काही इश्यू आलाय तर सांगा.
थोडंसं आपल्याला त्या बेस इमेज सिलेक्ट करण्यामध्ये चेक करण्यामध्ये थोडा टाइम जातो. ठीक आहे, की कोणती काम करणार, कारण वर्जन्स भरपूर सारे आहेत आणि आपल्याला इझिली लकीली तो 21 वाला मिळाला आणि आपण त्याला एक्सेस करतोय. क्लिअर. ऑफिशियल डॉक्युमेंटेशन वरूनच घेतलेलं आहे मी, कुठून दुसरीकडून घेतलेलं नाही. ऑफिशियल डॉक्युमेंट इथे, हा बघा फ्रॉम इमेज इथे दिलेलं आहे. मल्टी स्टेज बिल्ड मधल्या एक्झाम्पल मधनं मी घेतलेलं आहे ते जावाचं. क्लिअर. तर तुम्हाला पण अशी सर्चिंग करावी लागेल, ट्रबल शूट करावं लागेल अँड देन इश्यू रिझॉल्व्ह होते. काही क्रिटिकल आहे नाही ना? सोपं आहे, खूपच सोपं आहे. फक्त इंटरेस्ट आला पाहिजे, इंटरेस्ट घेऊन तुम्ही करा, होईल. सो इथे थांबतोय सध्या मी.